विचार करायला पाहिजे की बाबा ज्या प्रांतमध्ये आम्ही राहतो त्या भाषा मला यायला पाहिजे. मग आता तुमचं तर मराठी एवढं उत्तम आहे, मग तुम्ही तुमचे आता जे मित्र आहेत टॅक्सी चालक तुम्ही त्यांना शिकवणार की नाही? अरे शिकवणार बाबा, कशाला नाही, मराठीमध्ये वार्ता करा. नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. राज्य सरकारच्या परिवहन खात्याच्या माध्यमातून आता निर्णय जो आहे तो कडक घेण्यात आलेला आहे. तो म्हणजेच काय, राज्यातले रिक्षाचालक असतील, टॅक्सी चालक असतील, त्यांना जर मराठी येत नसेल तर 1 मे पासून त्यांचे परवाने रद्द होणार. परंतु याच संदर्भात अनेक रिक्षाचालक असतील, टॅक्सी चालक असतील, त्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती मांडली. अनेकांना येत नाही, अनेकांनी शिकण्याची भूमिका घेतली. आपल्यासोबत आज मामा आहेत. त्यांचं नाव काय, ते कुठे राहतात आणि तेही तेही टॅक्सी चालक आहेत. त्यांच्याच आपण टॅक्सीमध्ये आता बसलेलो आहोत. नमस्कार काका, तुमचं लोकमतमध्ये सर्वप्रथम स्वागत करतो. काय तुमचं नाव? रामजीत यादव. रामजीत यादव. मराठी बोलता? कसं एवढं मराठी बोलता येतं तुम्हाला? असं आहे, मी लहानपासून इथे आहे. माझे वडील मिलमध्ये होते. आमचं शिक्षण पण इथे झालं आहे. अच्छा, किती शिकलात? 7वी पर्यंत. त्या काळी म्हणजे काय जन्म तुमचा? जन्म तर गावी झाला होता. मी लहानपासून इथे आमचे वडील घेऊन आले होते. काय गाव? UP आहे, जौनपूर. जौनपूर बदलापूर. मग तुम्हाला त्या काळी म्हणजे जेव्हा तुम्ही नवीन आला होतात तेव्हा तुम्हाला मराठी येत होती की म्हणजे कसं काय? नाही, तेव्हा नाही येत होती बाबा. हा, आमचे असं मित्र होते जे फुटबॉल खेळायचा आणि बॅट खेळायचे. ते मराठी माणूस होते. त्यांच्यामध्ये ते आम्ही ते वार्ता करून ते शिकले आम्ही. अच्छा. आमच्या आजूबाजूला पण मराठीच होते. म्हणजे सगळे चाळीतले मराठीच असतील? सगळे नव्हते, त्याच्यामध्ये आणखी प्रांतचे माणसं पण होते. आता किती वर्ष झाली तुम्ही टॅक्सी चालवता? आता मला 20-25 वर्ष झालं होतं. मी पूर्वी मोठी गाडीवर होता. म्हणजे पहिले मोठी गाडी चालवता, आता टॅक्सी चालवताय? मुंबई टू कलकत्ता मुंबई टँकर चालवत होता. अरे बापरे. मग आता जो राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलाय आणि जी कडक निर्णयांची जी काही आता बंदी घालण्यात आलेली आहे, म्हणजे ज्याला मराठी येत नाही त्या टॅक्सी चालकाचा परवाना रद्द होणार. त्यानंतर असं नाही आहे की ज्यांना नाही येत तर नाही येणार, असं नाही आहे. आता शिकून धीरे धीरे शिकणार ना जे काय आहे. पण शिकायला हवं ना? शिकायला हवं. म्हणजे आता तुम्हीही शिकलात, बरोबर की नाही? शिकायला पाहिजे. असं नाही की पण कोणाच्या पोटावर पाय नका देऊ असं म्हणायचं? हा, कोणाच्या पोटावर पाय देऊ नका. त्यांच्या काय जे उद्यम आहे, व्यापार आहे, त्यांच्या असं चालू द्या. धीरे धीरे असं त्यांना येणार मराठी, असं नाही. मग आता राज्य सरकारने ज्या टॅक्सी चालकांना, रिक्षा चालकांना मराठी येत नाही त्यांच्यासाठी एक ॲप काढायचं ठरवलं आहे. त्याचबरोबर एक हे घ्यायचं ठरवलं आहे, पुस्तक द्यायचं ठरवलं आहे आणि मराठी शिका. आता टॅक्सी चालक ते सर्व बरोबर आहे की पुस्तक द्या आणि काय, पण त्याला शिकायचं टाइम द्या. असं नाही की 1 दिवसामध्ये ते शिकणार ते. अच्छा. पण तुम्हाला अगदी उत्तम मराठी येतं. तुम्ही पॅसेंजर सोबत पण जर एखादा मराठी पॅसेंजर आला तर त्यासोबत तुम्ही मराठीतच बोलता? लहानपासून होतो ना मी. आमचे वडील इथे मिलमध्ये होते तर मी लहानपासून 70 पासून आहे आम्ही. नाही, पण अगदी 20-25 वर्ष झाली. अनेक रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, 50-50, 60-60 वर्ष राहतात हो. पण त्यांना मराठी बोलण्यासाठी थोडंसं अडखळतात, बोलता येत नाही. बघा, प्रत्येकाचं म्हणजे विचार करण्याची आणि प्रत्येकाचं तसं त्यांना पण थोडा असा विचार करायला पाहिजे की बाबा ज्या प्रांतमध्ये आम्ही राहतो त्या भाषा मला यायला पाहिजे. मग आता तुमचं तर मराठी एवढं उत्तम आहे, मग तुम्ही तुमचे आता जे मित्र आहेत टॅक्सी चालक तुम्ही त्यांना शिकवणार की नाही? अरे शिकवणार बाबा, कशाला नाही, मराठीमध्ये वार्ता करा. मराठी काय एवढी मोठी नाही आहे की नाही येणार. अगदी बरोबर. काय आता पण सरकारच्या निर्णयामुळे कुठेतरी एक वेगळ्या दिशेला संपूर्ण या रिक्षा चालकांनी, टॅक्सी चालकांचं निर्णय जाईल असं वाटतंय? कारण की 4 तारखेला निर्णय आहे ना, ते रोजी रोजगार वाल्यांना त्रास देऊ नका. आमचं म्हणणं असं आहे
की रोजी रोजगार वाले जे आहे टॅक्सी ड्रायव्हर आहे, ऑटो रिक्षावाले आहे, कोण आहे, त्यांना ते त्रास देऊ नका. धीरे धीरे सर्व आता ह्या टॅक्सी लाईनमध्ये कोण नवीन माणसं येते, नवीन पोरगी कोण येते काय, सर्व म्हातारे लोक आहे. अगदी बरोबर. हां सगळे म्हातारी लोक आहेत आणि कष्टकरी मंडळी आहे म्हणजे खरं म्हटलं तर. आणि एक गोष्ट आपण जर पाहिली तर आत्ता काकाने आपल्यासोबत संवाद साधला, मामाने आपल्यासोबत संवाद साधला. तुमचं नाव काय? रामजीत यादव. रामजीत यादव. रामजीत यादव मूळचे यूपीचे जौनपूर, त्या बदलापूर, जौनपूर बदलापूर या म्हणजे प्रांतातून ते आलेत. म्हणजे सुरुवातीला आले होते, वडिलांसोबत आले होते, जन्म तिकडचा, त्यानंतर मराठी हळूहळू शिकले. परंतु एक गोष्ट जी फार महत्त्वाची आहे, ह्यांचा बोलण्याचा स्वभाव बघा, ह्यांचा बोलण्याशी म्हणजे टोन बघा. आत्ता ते लगेच गाडीमध्ये बसले नाहीत, आले, त्यांना आम्ही विचारपूस केली, ते त्यांचं एक काम करायला गेले होते, त्यांना बोललो की आम्हाला तुमची 5 मिनटं पाहिजे, बसा, आम्ही तुमच्याशी गप्पा मारू. परंतु अनेक टॅक्सी चालक असतील आणि अनेक रिक्षा चालक असतील, त्यांची आरेरवी असते, नाही बोलणार, जा, नाही येत, काय करायचं ते कर, हे असं बोलतात. हे जे बोलणं आहे नाही नाही ते खोटं आहे. म्हणजे ते चुकीचं आहे. म्हणजे चुकीचं म्हणायचंय, ते वागणं चुकीचं. जिथे राहतो, जिथे आम्ही राहतो, तो महत्वाचा आहे, तो भाषा यायला पाहिजे. अगदी बरोबर. जास्त नाही तर थोडा बहुत ते अगदी पाहिजे. नाही, पण जी ही अशी आरेरवी आणि दादागिरीची भाषा असेल तर त्यांच्यावरती कारवाई का नको व्हायला हो सर? नाही, दादागिरी नाही पाहिजे बाबा. दादागिरीमध्ये काय आहे? खरं पाहिलं तर आज परिवहन मंत्र्यांच्या माध्यमातून हे देखील सांगण्यात आलं की सगळीच मराठी बोलता येते, म्हणजे जशी काकांना बोलता येते तशी आली नाही तरी चालेल, परंतु कुठे जात आहे, आम्हाला इथे जायचं आहे, किती रुपये झाले, या प्रश्नांची उत्तरं देणं फार गरजेचं आहे. आणि तेवढी जरी मराठी आली तरी आम्ही त्यांना परवाने देऊ असं सांगण्यात आले. त्याचमुळे आता नेमकं काय होतं आहे, सरकारच्या माध्यमातून काय निर्णय घेण्यात येत आहेत, RTO काय नेमकं सांगणार आहे टॅक्सी चालकांना, हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.